भिवंडी क्राइम ब्रांच यूनिट 2 ने एक बड़ी कार्रवाई करते हुए 45,50,000 रुपए की नकली करेंसी और नोट छापने के उपकरण बरामद किए हैं। वरिष्ठ पुलिस निरीक्षक जनार्दन सोनावणे को गुप्त सूचना मिली थी कि कुछ आरोपी नकली नोटों के साथ अवचितपाड़ा इलाके में पहुंचने वाले हैं। पुलिस ने जाल बिछाकर सूरज शेंडे, भरत सासे और स्वप्निल पाटिल को रंगे हाथ गिरफ्तार किया। इनसे पूछताछ में रामदास दलवी, विजय कर्णेकर उर्फ विक्की और शेखर बातिन के नाम सामने आए, जिन्हें बाद में गिरफ्तार किया गया। अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट 2 चे इन्चार्ज पीआय जनार्दन सोनवणे, एपीआय केदार, एपीआय माळी, पीएसआय पाटील, अरुण के त्यांची टीम यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने 3 मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली। एसीबी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली। त्यामध्ये आपण 3 संशयित इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे 30 लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी रामदास दळवी राहणार भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली। आतापर्यंत तपासामध्ये एकूण 45,50,000ची बनावट भारतीय चलनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर या नोटा छापायसाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील तपासामध्ये जप्त केलेलं आहे। आतापर्यंत आपल्या ताब्यामध्ये अटकेमध्ये 6 आरोपी आहेत। सूरज शेंडे, भरत सासे, स्वप्निल पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर बातिन सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे। या तपासामध्ये सदरचे आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे चलनी नोटाचे प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठे कारखाना होता का, कुणाला ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत। सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत। यातील मुख्य जो आरोपी आहे शेखर बातिन याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे। त्याला प्रिंटिंग बद्दलचं अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं आहे। सध्या तर आपण तपासामध्ये एकूण 45 लाखाची रक्कम बनावट चलनी नोटाची रक्कम जप्त केलेली आहे। या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत। परंतु ही नोट जर आपण मशीनमध्ये किंवा लेझरच्या लाईटमध्ये बघितली असता ती नकली आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं। या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटा ची देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिची पाहणी करावी, बघून घ्यावे की ते नकली नोट खरी आहे किंवा कशी। जवळपास 45,50,000ची आपण बनावट चलनी नोटा जप्त केलेल्या आहेत। एकूण 6 आरोपी आहेत। हे आरोपी मोठ्या प्रमाणात याचं कुठे प्रिंटिंग करणार होते किंवा देशात किंवा देशाबाहेर याचं कुठे वितरण करणार होते का, इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारवाईमध्ये याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे।